नमस्कार भावांनो, थोड्या वेळातच मौजे निमसोड मैदानाला महाराष्ट्र केसरी मैदानाला सुरुवात होत आहे। तर या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला वेगाचा शेवट सर्जाचा पायरा सांगणार आहे। तसेच सर्जाचा गट क्रमांक किती, मथुरचा गट क्रमांक किती, तसेच बेलगडा क्षेत्रातील देव बकासूरचा गट क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत। तसेच पैरे कोणाचे कोणासोबत जेवढे माहिती आहेत तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर भावांनो, आजचं जे मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं टोटल 56 गट आहेत असं मला समजलंय। 56 गट म्हणजे लवकरच हे मैदान आज पार पडेल अशी आशा करूया। तर भावांनो, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत, तर मला मिळालेल्या माहितीनुसार पैलवान साईनाथ रघुनाथ शेठ भवार पैलवान ग्रुप यांचा चित्र्या, जे साईनाथ भवार पैलवान ग्रुप यांचा चित्र्या आहे, चित्र्याने वेगाचा शेवट सर्जा ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। चित्र्या आणि सर्जा ही पहिल्यांदाच पळते। गट क्रमांक 1 मध्ये तास 4 वर, गट क्रमांक 1 मध्ये तास 4 वर सर्जा आणि पैलवान ग्रुप यांचा चित्र्याचं जोडी पळताना दिसणार आहे। तसेच मित्रांनो, अजून मी तुम्हाला 2 फिक्स पैरे सांगितले होते, ते म्हणजे एक अर्जुनचा पैरा, सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे, अर्जुनचा पैरा असणार आहे वाईकरांचा लाडू आणि अर्जुन ही जोडी पळणार आहे। तसेच अजून एक पैरा सांगितला होता मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडांचा पैरा, तर भुंगाडांचा पैरा असणार आहे कंदूरचा राजा। कंदूर राजा आणि भुंगाडान ही देखील जोडी 100% पळताना दिसेल। भावांनो, विठ्ठल नानांचा तेजा, तर तेजा अजून पळणार नाही, कारण 1 तारखेला देखील दिसला नव्हता, 5 तारखेला देखील नाही। त्याच्या आधी मी 2 दिवस आधी व्हिडिओ टाकले होते की तेजा थोडा आजारी आहे, थोडा मला आजार देखील माहिती आहे। मला वाटत की 5ला दिसेल, पण तेजा आज देखील दिसणार नाही। पण नानांचा दिवाण्या दिसणार आहे। दिवाण्याचा पैरा अजून माहिती नाही झाला, पण दिवाण्या नक्कीच दाखल होणार आहे। तर अजून एक कारुंडे एक्सप्रेस चिक्या देखील दिसणार नाही, कारुंडे एक्सप्रेस चिक्याचं देखील नियोजन कॅन्सल झालंय। तसेच घोटचा सर्जा देखील मैदानात दिसणार नाही। असे बरेच टॉपचे नंदी आहेत ते आजच्या मैदानात नाही दिसणार, क्वचित काही नंदी आपल्याला दिसणार आहेत। तर भावांनो, बिंजोडचा बादशाह मथुरचा पैरा मी तुम्हाला कालच सांगितला होता। मथुर आणि वैभव कदम गिरवी यांचा जो रुद्रा आहे, रुद्रा ही जोडी पळेल। तर मथुरचा गट क्रमांक 9 मध्ये तास 6 वर, गट क्रमांक 9 मध्ये तास 6 वर मथुर आणि रुद्राची आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे। आणि मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका बेलगडा क्षेत्रातील देव वृत्सम एकादश हिंद केसरी बकासूरचा गट क्रमांक किती, एवढं कन्फर्म आहे। बकासूर आपल्याला 23 गट क्रमांक 23 किंवा गट क्रमांक 17 मध्ये पळताना दिसण्याची शक्यता आहे। सॉरी, बस गट क्रमांक 18 किंवा गट क्रमांक 23 या 2 गटापैकी एका गटात आपल्याला बकासूर 100% दिसेल। अजून बकासूरचा काही पैरा माहिती नाही, पण आपण अंदाज घेऊन चालूया। बकासूर आणि चिमण्याची जोडी असण्याची शक्यता आहे, कारण हा 10 दिवस आधीच पैरा माहिती पडला होता। पण कसा मामा धप्पा देतो, पैरा फुटला लवकर तर पैरा चेंज करतो, पण सध्या तरी अंदाज आहे बकासूर आणि चिमण्यात असण्याची शक्यता। तर बकासूर आणि चिमण्याचा गट असेल गट क्रमांक 18 किंवा 23 मध्ये, या 2 गटापैकी एका गटात पळताना दिसेल। धन्यवाद भावांनो।